रोहित शर्माने चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात रचला इतिहास। महेंद्रसिंग धोनीला टाकले मागे, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू। मित्रांनो, रोहित शर्माने टीम इंडियाचा मागील कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलेला आहे। मित्रांनो, रोहित शर्मा 2007 सालापासून भारताच्या टीममध्ये खेळत आहे। 2007 साली त्याने पहिला T20 वर्ल्ड कप खेळला होता। रोहित शर्मा हा असा खेळाडू झाला आहे तो 15 ICC टुर्नामेंटमध्ये खेळलेला आहे। हा त्याच्या नावावरती नवीन विक्रम झालेला आहे। तर महेंद्रसिंग धोनी हा 14 ICC टुर्नामेंटमध्ये खेळला होता। रोहित शर्मा 2007 साली T20 वर्ल्ड कप खेळला होता आणि 2025 साली तो चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे। त्याच्या नावावरती एकूण ICC टुर्नामेंट, T20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी या अशा मिळून ICC टुर्नामेंट तो ही चॅम्पियन ट्रॉफी त्याची 15वी ICC टुर्नामेंट असणार आहे। तर विराट कोहलीनेही महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली आहे। विराट कोहलीनेही 14 ICC टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला आहे। युवराज सिंग यानेही 14 ICC टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला होता। सर्वात जास्त ICC टुर्नामेंट खेळणारा हा रेकॉर्ड क्रिस गेलच्या नावावरती आहे। क्रिस गेलने महिला जयवर्धने आणि शाहिद आफ्रिदीच्या नावावरती आहे। 16 ICC टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेला आहे। रोहित शर्मा या नावावरती हा नवीन विक्रम झालेला आहे। तर मित्रांनो, आपणास काय वाटते, रोहित शर्मा कॅप्टन म्हणून ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।